झी 24 तास, एक पाऊल पुढे. राज ठाकरे यांची कोकणामध्ये सभा झाली. याच सभेवरती आज आपण विशेष चर्चाही करणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान देखील आपल्याबरोबर असतील. ही विशेष चर्चा आहे आपली आजची या सभेवरती, कोकण स्वारी. कोकणातल्या लोकांवर नारायण राणेंची दहशत आहे आणि त्यांच्या जमिनी बळकावण्याचं कारस्थान त्यांच्याकडूनच होतंय असं म्हणत राज ठाकरेंनी नारायण राणेंवर जोरदार हल्ला चढवला. तसंच परप्रांतीय कोकणच्या लोकांच्या जमिनी बळकावत आहेत, बेसावध राहू नका असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. एका प्रतिष्ठित माणसाने निवृत्तीनंतर निवांत राहण्याकरता सागरानजीकची जमीन खरेदी केली होती. तिथे बंगला बांधून राहायचं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण काही दिवसातच त्याला इथल्या राजकीय ताकदीचा आणि बाहुबलाचा प्रत्यय आला. त्याला तो बंगला बाजारभावाने कमी भावात सोडावा लागला. शिवाय कसा बसा जीव वाचवून मालवणही सोडावं लागलं. या भागात जमिनींचे असंख्य व्यवहार झाल्याचं 7-12 उतारावरून नोंदीतून दिसलं. यापैकी बरेच व्यवहार बेकायदा, जबरदस्तीने, धाकधपटशाने झाले असल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. परंतु भीतीपोटी खुलेपणाने कोणी बोलत नाही. स्वतंत्र स्पष्ट बघता मालवणी माणूस एका दबावाखाली गप्प बसल्यासारखं वाटतं. हे यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय. हे जर मालवण बद्दल असेल तर हे नारायण राणेंबद्दल आणि त्यांच्या इतर लोकांबद्दलच हे त्यांनी लिहिलेलं असणार. जर ते नसेल तर नारायणराव राणे यांनी याचा खुलासा करावा. हा रिपोर्टर हा पूर्ण रिपोर्ट एका पत्रकाराने दिलेला आहे, ज्याला फेलोशिप मिळालेली आहे आणि त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे. या संपूर्ण कोकणामधल्या ज्या काही जमिनी आज त्याचे जे 7-12 आणि सगळे जे आहेत हे सगळे अमराठी लोकांच्या नावाने चढवले जात आहेत. कोण आहेत? सिंग आहेत, पटेल आहेत, शाह आहेत, कोणाकोणाच्या नावाने. आणि यातला सगळ्यात दुर्दैवाचा भाग, राग या गोष्टीचा येतो की ह्याच्यातली दलाली करणारे मधले मध्यस्थ जेवढे आहेत हे सगळे आमचे मराठीच आहेत. विकणाऱ्यांनाही कळत नाहीयेत, दलाली करणाऱ्यांनाही कळत नाहीये की या जमिनी ही आपली जागा, हे तुमचं अस्तित्व. या जमिनीच आपल्या जर समजा कोकणाच्या हातातनं गेल्या, कोकणी माणसाच्या हातातनं गेल्या, मराठी माणसाच्या हातातनं गेल्या, अरे तुमचं अस्तित्व काय राहिलं? कोण तुम्ही? ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्या बरोबर आहेत. आपण प्रधान सरांच्याकडे जाऊयात. संदीप सर, ऐकलात आपण, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा राज ठाकरेंनी नारायण राणेंवर टीका केली आहे, काय सांगा? राज ठाकरे हे एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि मुरब्बी राजकारणी जो असतो तो सर्वात प्रथम हा शक्तीस्थळावर हल्ला करतो. म्हणजे अगदी कुठल्याही युद्धशास्त्राचा नियमच असा आहे की पहिल्यांदा शक्तीस्थळावर हल्ला करायचा आणि एकदा शक्तीस्थळाला वरती हल्ला झाला की साहजिकच त्याचा परिणाम हा आपोआप होत असतो आणि जे कोणी बाजूबाजूचे लोक असतात नेत्याच्या ते सुद्धा थोडेसे त्यामुळे बिचकतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्याच पद्धतीने केलं. दुसरं असं आहे की परशुराम उपरकर ज्यांनी मागच्या वेळी राणे यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली होती शिवसेनेच्या तिकिटावरती, त्यांनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला सभेमध्ये. त्यामुळे उपरकर आणि उपरकरांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा एक संदेश देणं गरजेचं होतं की बाबा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमची लढाई जर राणे यांच्याशी असेल, राजकीय लढाई, तर मी तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे हे सुद्धा एक त्याचं कारण होतं. आणि मला असं वाटतं की ज्या सिंधुदुर्गाबद्दल ते बोलत होते तिथे जर समजा राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष वाढवायचा असेल, उद्या त्यांना तिथं उपरकरांना उमेदवारी द्यायची असेल, तर साहजिकच त्यांची भावी लढाई विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकात, कारण त्यांची मुलं लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत, तर त्यावेळेला संघर्ष राणेंबरोबरच होणार आहे. आणि त्याची एक नांदीच या पद्धतीनं राज ठाकरे यांनी केली असं म्हणायला काही हरकत नाही. या संपूर्ण सभेमध्ये राज कळकळून आवाहन करत होते कोकणी माणसाला आणि त्यांनी बजावलं देखील की आपल्या जमिनी विकू नका. जमिनींचा जो प्रश्न आहे कोकणामध्ये मोठा होत चाललाय, जमिनी अनेक ठिकाणी कशा पद्धतीने बळकावल्या जातात त्यावरती देखील राज ठाकरेंनी प्रकाश टाकला. या सगळ्याच्या माध्यमातून
आज जी कोकणी माणसाच्या मनामध्ये घालमेल सुरू आहे ती राज ठाकरेंनी मांडली असं वाटतं? नाही, निश्चित आहे. कोकणामध्ये जमिनी विकण्याचा जो काही प्रकार आहे सुरू, तो मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, ह्यात काही वाद नाहीये. आणि राज ठाकरे यांनी त्याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे या सभेमध्ये. मुळात प्रश्न असा आहे की कोकणामधल्या जमिनी का विकल्या जात आहेत. म्हणजे मुळात ते कोकणामधल्या जमिनींचे टायटल्स क्लिअर नसतात. अनेक वेळा ही कुळांच्या ताब्यातल्या जमिनी असतात आणि त्या अत्यंत छोट्या अशा असतात. त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर काही शेती होत नाही किंवा ट्रॅक्टर लावून शेती करणं असं काही होत नाही. बरं, कोकणामधली जी शेती होते ती पावसाळ्याच्या काळामध्ये होते. भात लावला जातो, दुबार पेरणी काही तिथं शक्य नाही. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या जमिनी आहेत लोकांच्या ताब्यात असलेल्या, आणि त्या जमिनीमधून फारसं उत्पन्न येत नाही. ते पोटाला सुद्धा पुरेसं आहे अशातली परिस्थिती नाही. आणि त्याच वेळी आता मोठ्या प्रमाणावर जमिनींचे भाव मात्र वाढलेले आहेत या भागात. म्हणजे अगदी समुद्र किनाऱ्यांची जमीन जर घ्यायची तर 7-8 लाख गुंठे असा दर आहे. समजा शहरातली जमीन असेल तर तिथं चांगला 4-5 लाख रुपये गुंठाचा भाव आहे. आणि अगदी पडीक जमीन जरी असली तरी 40, 45, 50 हजार रुपये सहज गुंठ्याला मिळत आहेत. तर अशी परिस्थिती आहे आणि लोकांना एक प्रलोभन आहे त्यामुळे की जागा विकण्याचं. आणि त्याच्यामुळे येणारा जो पैसा आहे तो पैसा घेऊन लोक गुजराण करतात. आणि त्यामुळे ही जमीन विकण्याचे एक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कोकणामध्ये. ते करू नका हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण ते करायचं नाही तर मग त्याच्या बदल्यात काय करायचं की जी शेती एकीकडे परवडत नाहीये, कोकणामध्ये भाताची शेती परवडत नाही, आणि त्याच वेळेला तो छोटासा जमिनीचा तुकडा तो घेऊन लोकांनी काय करायचं ह्याचं मात्र उत्तर राज ठाकरे यांनी त्याबरोबर द्यायला हवं होतं. आज जे परप्रांतीय असं राज ठाकरे जे बोलले तर ठीक आहे, त्यांचं कदाचित म्हणणं असेल की उत्तर भारतीय किंवा काही लोक येतात, म्हणजे त्यांचा रोख कृपाशंकर सिंग यांच्याकडे असेल तर राजापूर, गणपतीपुळे इथे कृपाशंकर सिंग यांनी काही जमीन खरेदी केली. या सगळ्या मुद्द्यावर संदीप सर आपण येणार आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला या संपूर्ण आजच्या सभेचं विश्लेषण देखील करायचंय चोखपणे. पण तत्पूर्वी एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे भास्कर जाधव आणि शिवसेनेवरती टीका टाळली राज ठाकरेंनी. नाही, टीका टाळली असं नाही. मुळात मला असं वाटतं की म्हणजे राज ठाकरे यांनी आता उपरकर यांना पक्षामध्ये एक स्थान दिल्यानंतर तो जो तळ कोकण आपण ज्याला म्हणतो त्या तिथं तर आता राणे आणि राज ठाकरे किंवा म्हणजे उपरकर राज ठाकरे आणि राणे असाच संघर्ष होईल अशी चिन्ह आहेत. कारण तिथं आता शिवसेनेकडे असा एक मोठा असा चेहरा नाही. आणि मुंबईतून जाऊन जे नेते आता तिथं काम करतायत ते काही ह्या सगळ्या संघर्षामध्ये उतरतील आणि त्यांनी केलेलं नाही त्या संदर्भामध्ये. निश्चित या सगळ्याच्या संदर्भात आणखी अनेक महत्वाची कारणं असतील, ती सगळी आम्हाला ऐकायची आहेत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. या विशेष बुलेटिन मध्ये लगेचच परतूयात. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.